नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. मित्र हो, आज आपण इयत्ता 11वी सायन्सचा अत्यंत महत्वाचा असा विषय फिजिक्स बद्दल अभ्यासणार आहोत. मित्र हो, मागील व्हिडिओमध्ये आपण सायन्स म्हणजे काय आणि सायन्सच्या अत्यंत महत्वाच्या अशा दोन ब्रँचेस फिजिकल सायन्स आणि बायोलॉजिकल सायन्स याचा अभ्यास केला. मित्र हो, या फिजिकल सायन्स मधली अत्यंत महत्वाची अशी ब्रँच कोणती असेल तर ती म्हणजे फिजिक्स. मित्र हो, फिजिक्स हा जो शब्द आहे हा शब्द ग्रीक शब्द फ्युजिस पासून घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा जो ग्रीक शब्द फ्युजिस आहे त्याचा अर्थ निसर्ग असा होतो. मित्र हो, जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत माणसाला निसर्गाबद्दल अत्यंत कुतूहल असतं. मित्रांनो, या कुतूहलातूनच माणसानं जो निसर्गाचा अभ्यास केला, प्रयोग केले, यामधून बनलेला हा विषय आपला आहे फिजिक्स. मित्र हो, निसर्ग म्हणजे काय तर निसर्ग म्हणजे सृष्टी. आपल्या आजूबाजूला जे सगळं दिसतं आणि जे दिसत नाही या सर्वांचा मिळून निसर्ग बनतो. मित्रांनो, आपण भारतीय लोक असं मानतो की हा जो निसर्ग आहे हा निसर्ग पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश या 5 तत्वांचा बनलेला आहे. मित्रांनो, तर ही जी 5 तत्व आहेत या 5 तत्वांपैकी काही तत्व ही आपल्याला दृश्य रूपात दिसतात तर काही तत्व ही दृश्य रूपात दिसत नाहीत, जसं की वायू. मित्रांनो, तर याच सर्व कुतूहलाचा अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवात करूया ग्रीक वर्ड फ्युजिस पासून. मित्र हो, फिजिक्स हा जो शब्द आहे हा शब्द आपण बोलल्याप्रमाणे जो फ्युजिस हा जो ग्रीक शब्द आहे यापासून घेण्यात आलेला आहे. मित्र हो, या ग्रीक शब्दाचा अर्थ हा काय आहे? निसर्ग. तर मित्रांनो, या फ्युजिस पासून तयार झालेला जो आपला शब्द आहे तो म्हणजे फिजिक्स. मित्र हो, फिजिक्स म्हणजेच भौतिक शास्त्र. भौतिक शास्त्र संस्कृतमध्ये याला भौतिकी असं देखील म्हणतात. मित्र हो, या फिजिक्स या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे नेचर, किंवा आपण त्याला नॅचरल फेनॉमेना असं देखील म्हणू शकतो. नॅचरल फेनॉमेना. मित्रांनो, आपल्या मराठी भाषेमध्ये नेचरला निसर्ग असं म्हणतात. निसर्ग. तर नॅचरल फेनॉमेना म्हणजे नैसर्गिक गोष्टी किंवा नैसर्गिक बाबी. नैसर्गिक बाबी. मित्र हो, निसर्ग म्हणजेच काय तर निसर्ग म्हणजे सृष्टी. निसर्ग म्हणजे सृष्टी. मित्रांनो, ही जी सृष्टी आहे किंवा हा जो निसर्ग आहे हा 5 तत्वांचा बनतो असं आपण भारतीय मानतो. ओके, तर यामध्ये जी काही तत्व आहेत त्यांना आपण फिजिक्समध्ये डोमेन असं म्हणतो. काय म्हणतो? डोमेन्स. तर इन फिजिक्स देर आर
two important domains. One is macroscopic and another one is मायक्रोस्कोपिक. म्हणजे निसर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत या गोष्टी एक तर दृश्य रूपात दिसतात किंवा दृश्य रूपात दिसत नाहीत. या निसर्गामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो मित्रांनो? त्यामध्ये समावेश होतो पृथ्वी, जल म्हणजे पाणी, अग्नी, वायू म्हणजे आपली हवा आणि आकाश. मित्रहो, ही जी 5 तत्व आहेत या तत्वांनी जो बनलेला निसर्ग आहे याचा अभ्यास म्हणजे फिजिक्स. जर आपण फिजिक्सला डिफाईन करायचं ठरवलं तर आपण म्हणू शकतो Physics is the branch of science which deals the branch of science which deals with the study of nature and its manifestation in different phenomena. The branch of science which deals with the study of nature and its manifestation in different phenomena is called as physics. It's called as physics. मित्रहो, मी आता काही वेळापूर्वी बोलताना तुम्हाला सांगितलं की आपण निसर्गामध्ये ज्या गोष्टी आढळतात या गोष्टींचा अभ्यास यामध्ये करणार आहोत. मित्रांनो, निसर्गामध्ये आढळणाऱ्या ह्या ज्या पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचा समावेश आपण 2 डिफरंट डोमेन्स मध्ये करू शकतो. देर आर 2 डिफरंट डोमेन्स ऑफ इंटरेस्ट इन फिजिक्स. There are 2 different domains of interest in physics. Okay? त्यापैकी जो पहिला डोमेन आहे मित्रहो तो म्हणजे मॅक्रोस्कोपिक डोमेन. मॅक्रोस्कोपिक डोमेन. तर जो दुसरा डोमेन आहे तो म्हणजे मायक्रोस्कोपिक डोमेन. मायक्रोस्कोपिक डोमेन. मित्रहो, मॅक्रोस्कोपिक डोमेन मध्ये आपण आपल्या डोळ्यांना ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत यांचा समावेश करतो. द डोमेन includes things which can be seen easily to our naked eye. आपल्याला उघड्या डोळ्यांनी ज्या सहज दिसतात त्या गोष्टींचा अभ्यास आपण मॅक्रोस्कोपिक डोमेन मध्ये करतो. तर मायक्रोस्कोपिक डोमेन मध्ये आपण ज्या गोष्टी
आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत, ज्यांना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शी म्हणजे मायक्रोस्कोपची गरज पडते, असा जो डोमेन आहे तो म्हणजे मायक्रोस्कोपिक डोमेन. इट इन्क्लूड्स थिंग्स which requires microscope for their study. मित्रहो, मायक्रोस्कोपिक डोमेन मध्ये आपल्या डोळ्यांना ज्या गोष्टी सहज दिसत नाहीत अशा गोष्टींचा आपण अभ्यास करतो, जसं की ॲटम, मॉलिक्युल्स, न्यूक्लाय, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. मित्रांनो, यापैकी जो आपला मॅक्रोस्कोपिक हा जो डोमेन आहे, हा डोमेन बिफोर 19th सेंचुरी डेव्हलप झालेला आहे. मित्रांनो, हा जो मॅक्रोस्कोपिक डोमेन आहे, ह्या मॅक्रोस्कोपिक डोमेन मधून आपली क्लासिकल फिजिक्सची निर्मिती झालेली आहे. क्लासिकल फिजिक्स इज डेव्हलप्ड फ्रॉम मॅक्रोस्कोपिक डोमेन. क्लासिकल फिजिक्स is developed from macroscopic domain. Macroscopic domain. मित्रांनो, हा जो क्लासिकल फिजिक्स आहे, ह्या क्लासिकल फिजिक्स मध्ये फिजिक्सच्या अत्यंत महत्वाच्या अशा काही ब्रँचेसचा समावेश होतो, जसं की मेकॅनिक्स आहे, थर्मोडायनामिक्स आहे, इलेक्ट्रोडायनामिक्स आहे आणि ऑप्टिक्स. मित्रांनो, म्हणजे क्लासिकल फिजिक्सचा स्टडी हा फिजिक्सचा अभ्यासामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. तर ह्या क्लासिकल फिजिक्समध्ये आपण 19व्या शतकाच्या अगोदर फिजिक्सची जी डेव्हलपमेंट झाली हिचा समावेश करतो. म्हणजे क्लासिकल फिजिक्स म्हणजे कोणतं फिजिक्स? द फिजिक्स विच वॉज डेव्हलप्ड बिफोर 19th सेंचुरी इज कॉल्ड ॲज क्लासिकल फिजिक्स. आणि मित्रांनो, या क्लासिकल फिजिक्स मध्ये अत्यंत महत्वाचे असे काही ब्रँचेसचा समावेश होतो. क्लासिकल फिजिक्स मध्ये आपण मेकॅनिक्स, थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोडायनामिक्स आणि ऑप्टिक्सचा समावेश करतो. ऑप्टिक्स अत्यंत महत्वाची अशी ब्रँच आहे फिजिक्सची. मित्रांनो, यापैकी मेकॅनिक्स काय आहे, थर्मोडायनामिक्स काय आहे, इलेक्ट्रोडायनामिक्स काय आहे, ऑप्टिक्स काय आहे, याचा सर्वांचा अभ्यास आपण फिजिक्स मध्ये करणार आहोत. मित्रहो, यानंतरचा जो डोमेन आहे मायक्रोस्कोपिक डोमेन, हा जो डोमेन आहे हा आफ्टर 19th सेंचुरी डेव्हलप झाला असं मानण्यात येतं. मित्रांनो, या डोमेन मध्ये आपण ॲटम्स, मॉलिक्यूल, न्यूक्लाय, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड सो ऑन अशा बऱ्याच डोळ्यांनी न दिसणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करतो. याच्यातून जो फिजिक्स डेव्हलप झाला तो म्हणजे मॉडर्न फिजिक्स. कुठचा फिजिक्स मित्रांनो? मॉडर्न फिजिक्स. मॉडर्न फिजिक्स is developed from
मायक्रोस्कोपिक डोमेन. मायक्रोस्कोपिक डोमेन. मित्र हो, मॉडर्न फिजिक्समध्ये अत्यंत महत्वाचे असे चॅप्टर्स आपल्याला जेई, नीट तसेच MST CET साठी सुद्धा महत्वाचे आहेत. हा जो फिजिक्स आहे हा कधी डेव्हलप झाला? 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये. मित्रांनो, क्लासिकल फिजिक्स आणि मॉडर्न फिजिक्स हे फिजिक्सचे अत्यंत महत्वाचे अशी दोन अंग आहेत आणि यांचा अभ्यास आपण 11वी आणि 12वी या 2 वर्षांमध्ये करत असतो. मित्रांनो, मायक्रोस्कोपिक आणि मॅक्रोस्कोपिक डोमेन यांच्या इंटरमेजिएट असणारा एक डोमेन सुद्धा नुकताच एमर्ज झालेला आहे. त्याला आपण म्हणतो मेझोस्कोपिक फिजिक्स. कुठचा? मेझोस्कोपिक फिजिक्स. आपण त्यामध्ये few hundreds of tons or thousands of tons of molecules, atom याचा स्टडी करतो. त्याला आपण म्हणतो मेझोस्कोपिक डोमेन. तर फिजिक्स मध्ये जरी महत्वाचे असे 2 डोमेन असले तरी आता एक नवीन डोमेन मेझोस्कोपिक डोमेन हा सुद्धा इव्हॉल्व झालेला आहे. मित्रांनो, फिजिक्स मध्ये ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. आता आपण फिजिक्स मध्ये नेमकं कशा पद्धतीनं मेथड्स असतात, म्हणजे सायंटिफिक मेथड्स कशा असतात आणि ह्या सायंटिफिक मेथड पासून थेअरीची निर्मिती कशी केली जाते याचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण सायंटिफिक मेथड्स म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, ज्या सायंटिफिक मेथड असते ही नेमकी कशी असते, हिचा उपयोग काय, तसेच फिजिक्स मध्ये सायंटिफिक मेथड्सचं महत्व काय. मित्रांनो, द स्टडी ऑफ सायन्स इन जनरल अँड फिजिक्स इन पर्टिक्युलर इन्व्हॉल्व्स 4 मेन स्टेप्स. मित्रांनो, विज्ञानाचा जो अभ्यास आहे किंवा भौतिक शास्त्राचा जो अभ्यास आहे, या भौतिक शास्त्राच्या अभ्यासामध्ये 4 अत्यंत महत्वाच्या अशा पायऱ्या असतात. त्यापैकी पहिली आहे सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन. मित्रांनो, एखाद्या गोष्टीचं अतिशय व्यवस्थित पद्धतीनं निरीक्षण ही फिजिक्सची पहिली आणि महत्वाची अशी पायरी आहे. मित्रांनो, फॉर एक्झाम्पल, आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की 15 दिवसानंतर अमावस्या आणि 15 दिवसानंतर पुन्हा पौर्णिमा असते, बरोबर आहे. परंतु मित्रांनो, हे 15 दिवसानंतरच का, याचा कधी विचार केलाय? तर मित्रांनो, मानवाला पृथ्वीवरून चंद्राचं दर्शन नियमित होतं. मित्रांनो, या चंद्राकडे पाहून मानवाच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं आणि ह्या कुतूहलापोटी मानवानं चंद्राचं निरीक्षण केलं. मित्रांनो, निरीक्षण म्हणजे पाहणे नव्हे, निरीक्षण म्हणजे अगदी त्या गोष्टीचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास, ऑब्झर्वेशन. ते कसं? सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन. तर मित्रांनो, हे जे सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन आहे, यानंतर मानवाच्या असं लक्षात आलं की ऍक्च्युली 15 दिवसानंतर अमावास्या आणि 15 दिवसानंतर पौर्णिमा हे असं नसून 27.3 दिवसांमध्ये पौर्णिमा आणि अमावस्या रिपीट होतात. मित्रांनो, ही झाली सायंटिफिक थेअरी. परंतु ह्या सायंटिफिक थेअरीला इव्हॉल्व्ह होण्यासाठी पहिली महत्वाची पायरी पार पाडावी लागली, ती म्हणजे कुठली? सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन. आता सर्वांना माहिती आहे की आपण बोलताना नेहमी बोलतो की चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो, चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. आता मित्रांनो, ही चंद्राची पृथ्वीभोवतीची जी फिरण्याची जी प्रक्रिया आहे,
ही नेमकी सर्क्युलर आहे की इलिप्टिकल आहे, हा देखील प्रश्न होताच. बरोबर आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय की पृथ्वी चंद्राभोवती फिरते, हा देखील प्रश्न होता. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन मधून मिळालेले आहेत. तर सायंटिफिक मेथड मध्ये अत्यंत महत्वाची अशी पहिली स्टेप ती म्हणजे सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन. मित्रांनो, दुसरी आणि अत्यंत महत्वाची अशी जी स्टेप आहे ती म्हणजे लॉजिकल रिझनिंग. मित्र हो, एखाद्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्या गोष्टीचा तर्कशास्त्रीय दृष्ट्या तर्क लावणं फार महत्वाचं आहे. मी जसं की तुम्हाला म्हटलं की पृथ्वी चंद्राभोवती फिरते की चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय. मित्रांनो, याच्यामध्ये फार महत्वाची भूमिका ही लॉजिकल रिझनिंगची आहे. कशाची आहे? लॉजिकल रिझनिंगची आहे. यानंतर तिसरी जी महत्वाची स्टेप असते मित्रांनो ती म्हणजे मॉडेल मेकिंग. कुठची? मॉडेल मेकिंग. मॉडेल मेकिंग म्हणजे काय? तर एक पृथ्वी कन्सिडर करायची, स्फिअर. ओके, एक स्फिअर हा पृथ्वी कन्सिडर करणार, दुसरा स्फिअर हा चंद्र कन्सिडर करणार. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते, तसं चंद्र स्वतःभोवती फिरत फिरत पृथ्वीभोवती फिरतोय का? जर तसं झालं असतं तर नेमकं काय घडलं असतं? मग पृथ्वी स्थिर आहे आणि चंद्र फिरतोय तर नेमकं काय घडलं असतं? पृथ्वी फिरते आणि चंद्र स्थिर आहे तर नेमकं काय घडलं असतं? ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास मित्रांनो हा मॉडेल मेकिंग मध्ये केला जातो. आणि मग सर्वात महत्वाची आणि चौथी जी स्टेप येते ती म्हणजे थेरॉटिकल प्रिडिक्शनची. सर्वात महत्वाची चौथी स्टेप कशाची येते मित्रांनो? थेरॉटिकल प्रिडिक्शन. आणि एकदा का ह्या 4 स्टेप्स जर आपण एकत्रितपणे घेतल्या तर आपल्याला जे मिळतं त्याला आपण काय म्हणतो? सायंटिफिक मेथड. मित्रांनो, सायंटिफिक मेथड मध्ये सर्वात महत्वाच्या अशा काय आहेत? 4 स्टेप्स. पहिली स्टेप आहे सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन, दुसरी स्टेप आहे लॉजिकल रिझनिंग, तिसरी स्टेप आहे मॉडेल मेकिंग आणि चौथी स्टेप आहे थेरॉटिकल प्रिडिक्शन. If we take all these steps together, if we take all these steps together, then what we call scientific method is constitute. ओके, तर मित्रांनो सायंटिफिक मेथड म्हणजे काय हे लक्षात आलं? तर आपण लिहून घेऊया सायंटिफिक मेथड म्हणजे काय. The study of science in general and physics in particular involves 4 main steps. First one is systematic observation. ओके, दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे लॉजिकल रिझनिंग. तिसरी स्टेप आहे मॉडेल मेकिंग. आणि चौथी आणि अत्यंत महत्वाची अशी स्टेप आहे ती म्हणजे थेरॉटिकल प्रिडिक्शन. मित्र हो, जर या 4 स्टेप्स जर आपण एकत्रित पद्धतीनं जर केल्या तर आपल्याला सायंटिफिक थिअरी मिळते. इफ ऑल दीज 4 स्टेप्स आर टेकन टुगेदर, इफ all
The above 4 steps are taken together it constitutes what we call scientific method. मित्रहो, ज्यावेळेस आपण या 4 स्टेप्स एकत्रित पद्धतीने घेतो त्यावेळेस जे तयार होतं त्याला आपण काय म्हणतो? सायंटिफिक मेथड असं म्हणतो. मित्रहो, इथं फार महत्वाची अशी गोष्ट जी आलेली आहे ती म्हणजे शेवटची स्टेप. कुठली? थेरॉटिकल प्रेडिक्शन. कुठली? थेरॉटिकल प्रेडिक्शन. मित्रहो, ह्या थेरॉटिकल प्रेडिक्शनचा जो नेमका अर्थ आहे तो काय? तर मित्रांनो, ज्या वेळेला मी तुम्हाला मागाच्या उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे चंद्राचं ऑब्झर्वेशन करण्यात आलं, नंतर लॉजिकल रिझनिंग करण्यात आलं, नंतर एक मॉडेल बनवलं, त्यावरून अभ्यास करण्यात आला आणि सर्वात शेवटी प्रेडिक्शन करण्यात आलं की चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो, तो त्याची वर्तुळाकार गतीमध्ये फिरतो. पुढची स्टेप सांगण्यात आली. ही एक थिअरी आहे मित्रांनो. आपण पाहायला गेलोय का वरती की चंद्र जो आहे हा ऑब्झर्व केला का चंद्र आणि पृथ्वीला दुरून कुठून तरी की हा ठीक आहे की बाबा चंद्र हा पृथ्वीभोवती सर्क्युलर फिरतोय? नाहीये. आपण पृथ्वीवर बसून हे प्रेडिक्शन केलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर हे सांगितलं की चंद्र हा स्थिर आहे, त्यामुळं पृथ्वीवरून चंद्राची नेहमी एकच बाजू आपल्याला दिसते. ओके. पुढची महत्वाची गोष्ट, आपण ढोबळमानाने काय म्हणायचो? 15 दिवसानंतर अमावस्या आणि 15 दिवसानंतर पौर्णिमा. ओके. तर असं नसून 27.3 दिवसात, दॅट इज 27.3 डेज मध्ये मून आपली एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करतो. हे देखील थेरॉटिकल प्रिडिक्शन आहे. तर मित्रांनो, ही जी थिअरी आहे ही नेमकी काय हे आता आपण पाहूया. मित्रांनो, अ theory is fact based framework. Theory a theory is a fact based framework. A theory is a fact based framework for describing a phenomena, for describing a physical phenomena, a physical phenomena. मित्रांनो, थेरी इज अ फॅक्ट बेस्ड फ्रेमवर्क. म्हणजे ज्यावेळेस आपण सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन्स करतो त्यावेळेस आपल्याला ज्या फॅक्ट लक्षात येतात, ह्या लक्षात आलेल्या फॅक्ट आपण लॉजिकल रिझनिंग, मॉडेल मेकिंगच्या साह्यानं काय करतो? ह्या ज्या फॅक्ट आहेत ह्या फॅक्टला व्यवस्थित पद्धतीनं जे प्रेडिक्ट करतो ती म्हणजे थेरी. अ थेरी इज अ फॅक्ट बेस्ड फ्रेमवर्क फॉर डिस्क्रायबिंग अ फिजिकल फेनॉमेना. अ थेरी प्रेझेंट्स. मित्रांनो, जी थेरी आहे ही थेरी आपल्याला एखादी गोष्ट कशी आहे हे प्रेझेंट करते. अ थेरी प्रेझेंट्स अ कॉन्सेप्ट और आयडिया दॅट इज टेस्टेबल. अ थेरी प्रेझेंट्स a concept or an idea that is testable. That is testable. मित्र हो, एवढं सगळं झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आपण सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन करतो, 2 फार महत्वाचं असं
लॉजिकल रिझनिंग करतो, मॉडेल मेकिंग करतो आणि मग तयार होते थेरी. आता ही थेरी कशासाठी असते? तर थेरी हा एक्सपेरिमेंटची पहिली स्टेप आहे मित्र हो. ज्यावेळेस एखादा एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असतो त्यावेळेस त्या एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यासाठीचा पहिला जो फ्रेमवर्क आहे हा कोण देतं आपल्याला? थेरी. अ थेरी प्रेझेंट्स अ कॉन्सेप्ट ऑर एन आयडिया दॅट इज टेस्टेबल. मित्र हो, आइन्स्टाईननं जी थेरी ऑफ रिलेटिव्हिटी आपल्याला जी दिली, ह्या थेरी ऑफ रिलेटिव्हिटी हे काय होतं? एक प्रकारची प्रेडिक्शन होतं, बरोबर आहे. आणि ह्या प्रेडिक्शनला ज्या वेळेस टेस्ट करण्यात आलं त्यावेळेला थेरी ऑफ रिलेटिव्हिटीला ऍक्सेप्ट करण्यात आलं. कुठचाही एखादा सायंटिस्ट सुरुवातीला थेरी प्रेडिक्ट करतो आणि मग त्या थेरीचा एक्सपेरिमेंट करून त्याचा पाठपुरावा केला जातो की ही थेरी खरी आहे की खोटी आहे, किंवा ही थेरी लायबल आहे की नाही, ही थेरी लागू होऊ शकते की नाही, याचा अभ्यास केला जातो. मित्र हो, या एक्सपेरिमेंटसाठी आपल्याला फार महत्वाचे असे कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करावे लागत असतात. आणि हे कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करण्यासाठी आपल्याला मॅथमॅटिक्सचा वापर करावा लागतो. तर मग आपण आता पाहणार आहोत मॅथमॅटिकल टूल्स फॉर फिजिक्स. काय पाहणार आहोत? मॅथमॅटिकल टूल्स फॉर फिजिक्स. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत मॅथमॅटिकल टूल्स फॉर फिजिक्स. मित्र हो, मॅथमॅटिकल टूल्स फॉर फिजिक्स मध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन, वेक्टर, कॅल्क्युलस आणि ट्रिग्नोमेट्री याचा अभ्यास करत असतो. मॅथमॅटिकल टूल्स फॉर फिजिक्स. ओके, याच्यामध्ये आपण कशा कशाचा अभ्यास करणार आहोत? कॅल्क्युलस, वेक्टर, क्वाड्रॅटिक इक्वेशन, तसेच बरेच अल्जेब्रा मधील चॅप्टर्स आहेत जे फिजिक्स मध्ये आपल्याला फार महत्वाचे असतात. परंतु सर्वात महत्वाची असते ती म्हणजे ट्रिग्नोमेट्री. सर्वात महत्वाची काय असते? ट्रिग्नोमेट्री. आणि 10वी पर्यंत तुम्ही जी ट्रिग्नोमेट्री अभ्यासलेली आहे ती ट्रिग्नोमेट्री आपण 11th मध्ये फिजिक्स मध्ये वापरतो. परंतु मित्रांनो, 10वी पर्यंतच्या शिकलेल्या ट्रिग्नोमेट्री मध्ये आणि या ट्रिग्नोमेट्री मध्ये थोडासा फरक आहे. तो फरक जो आहे तो आहे अँगलशी रिलेटेड. कशाशी रिलेटेड? अँगलशी रिलेटेड. मग नेमका फरक काय आणि 10वी पर्यंतचे अँगल आणि आताचा अँगल यामध्ये काय बदल आहे ते आपण पाहून घेऊया. तर 10वी पर्यंत जो अँगल होता तो अँगल काय होता? तर 10वी पर्यंत जो आपण अँगल शिकत होतो त्या अँगलला आपण डिफाईन करायचो. डिफाईन करताना आपण म्हणायचो द युनियन ऑफ टू रेज, द युनियन ऑफ टू रेज ऍट अ कॉमन पॉइंट. बरोबर आहे. आणि तो जो कॉमन पॉइंट असायचा त्याला आपण म्हणायचो वर्टेक्स. बरोबर आहे. म्हणजे रे OA आणि रे OB, समजा आपला जो अँगल आहे हा आहे अँगल AOB. ओके, त्याला तुम्ही 10वी पर्यंत BOA असं सुद्धा म्हणायचात. बरोबर आहे. कारण 10वी पर्यंत आपण फक्त अँगलचं जे मॅग्निट्यूड आहे तो लक्षात घ्यायचो. बरोबर आहे. आणि डिफाईन करताना म्हणायचो द युनियन ऑफ रे OA अँड OB, युनियन ऑफ रे OA अँड OB ऍट अ कॉमन पॉइंट. बरोबर आहे. त्याला आपण म्हणायचो वर्टेक्स. मित्र हो, 11वी मध्ये आपण अँगलला वेगळ्या पद्धतीनं अभ्यासणार आहोत. 11वी मध्ये जो अँगल आहे याला आपण म्हणणार आहोत डायरेक्टेड अँगल. कसला अँगल? डायरेक्टेड अँगल. मित्र हो, डायरेक्टेड अँगल हे नावच स्वतःहून हे सांगतंय की आता जो अँगल असेल ह्या अँगलला काय असेल? डायरेक्शन असेल. काय असली पाहिजे? डायरेक्शन. मित्र हो, आता जर कुठचाही एखादा अँगल जो आहे हा दोन रेचं कॉम्बिनेशन असतो. काय असतो? दोन रेचं कॉम्बिनेशन. मात्र इथं एकाच रेच्या दोन पोझिशनचं कॉम्बिनेशन म्हणजे डायरेक्टेड अँगल होय. कन्सिडर करा, एक रे आहे रे OA. ओके, आणि रे OA अबाउट O रोटेट होतोय असं कन्सिडर करूया. रे OA काय करतोय? अबाउट O रोटेट होतोय असं गृहीत धरलं.
तर हा रे OA अबाउट ओ रोटेट होताना दोन पद्धतीनं रोटेट होऊ शकतो. एक म्हणजे अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. ओके. तर दुसरा म्हणजे क्लॉकवाईज. कसा? क्लॉकवाईज. मित्र हो, जर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जर रे रोटेट झाला तर नेमका काय फरक पडतो? मित्रांनो, जर अँटी क्लॉकवाईज जर रे रोटेट झाला तर अँगल हा पॉझिटिव्ह असतो. अँटी क्लॉकवाईज जर रे रोटेट झाला तर अँगल कसा कन्सिडर करतो आपण? पॉझिटिव्ह. तर जर क्लॉकवाईज रोटेट झाला तर आपण जो अँगल आहे त्याला निगेटिव्ह कन्सिडर करतो. कसा? निगेटिव्ह. ओके. आता रे OA जो आहे हा दोन पद्धतीने रोटेट होऊ शकतो. म्हणजे रे OA एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला शिफ्ट होतो, म्हणजेच मूव्ह होतो. रे OA काय होतोय? एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला मूव्ह होतो. मित्र हो, समजा तो OA OB या पोझिशनला मूव्ह झाला. कुठच्या? OB. ओके. तर इथं जो अमाऊंट ऑफ रोटेशन ऑफ रे OA जो आहे OB ला पोहोचण्यापर्यंतची, बरोबर आहे, रे OA हा OB ही जी पोझिशन आहे ही पोझिशन ऑक्युपाय करेपर्यंत त्यानं जे अमाऊंट ऑफ रोटेशन केली हिला आपण 10वी पर्यंत अँगल म्हणायचो. 10वी पर्यंत आपला अँगल काय होता? फक्त अमाऊंट ऑफ रोटेशन. ओके. परंतु 11वी मध्ये अँगलला आपण वेगळ्या पद्धतीने पाहतोय. कसं? तर आपण इथं फक्त अमाऊंट ऑफ रोटेशनच लक्षात घेत नाही, तर रे OA आणि रे OB यांच्या पोझिशन सुद्धा महत्वाच्या कन्सिडर केल्या जातात. तर रे OA जो आहे हा स्वतः मूव्ह झालेला आहे, म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत इनिशियल रे. कसला? इनिशियल रे. ओके. त्याला इनिशियल आर्म असं सुद्धा म्हणतो आपण, किंवा आपण 10वी पर्यंत म्हणायचो तसं इनिशियल साइड. ओके. तर जो फायनल आहे रे OB ही जी नवीन पोझिशन ऑक्युपाय केली आहे तिला आपण म्हणतो टर्मिनल रे. कसला? टर्मिनल रे किंवा टर्मिनल आर्म किंवा टर्मिनल साइड. ओके. म्हणजे फायनल पोझिशन ही काय असेल आपल्यासाठी? टर्मिनल. तर जी स्टार्टिंग पोझिशन असेल तिला आपण काय म्हणणार आहे? इनिशियल. म्हणजे स्टार्टिंग जो आहे रेची जी स्टार्टिंग पोझिशन आहे तिला म्हणणार इनिशियल रे, आणि फायनल पोझिशन आहे तिला काय म्हणणार? टर्मिनल रे. ओके. तर मित्रांनो, इथं 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे अमाऊंट ऑफ रोटेशन ऑफ रे OA, आणि रे OA आणि रे OB ची ही जी एक ऑर्डर्ड पेअर आहे ही सुद्धा फार महत्वाची आहे. ओके. जर रे अँटी क्लॉकवाईज रोटेट झाला तर पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज झाला तर निगेटिव्ह, ह्या दोन्ही गोष्टी कळल्या. त्यानंतर अमाऊंट ऑफ रोटेशन, 10वी पर्यंत महत्वाचं काय होतं? अमाऊंट ऑफ रोटेशन. आता काय महत्वाचं आहे? अमाऊंट ऑफ रोटेशन अँड ऑर्डर्ड पेअर ऑफ रे OA अँड OB हे महत्वाचं आहे. तर आपण जो डायरेक्टेड अँगल आहे त्याला डिफाईन करताना म्हणतो the ordered pair of rays, the ordered pair of rays. इथं जी ऑर्डर्ड पेअर जी आहे ती ऑर्डर्ड पेअर आपली कुठली आहे मित्रांनो? OA, OB. रे OA न रे OB ची पोझिशन ऑक्युपाय केलेली आहे. The ordered pair of rays OA, OB together with the rotation, together with the rotation, together with the amount of rotation by initial ray OA to occupy the position of ray
is called as directed angle AOB is called as directed angle AOB. मित्र हो, 10वी सारखं फक्त अमाऊंट ऑफ रोटेशन इथं महत्वाची नसून रे OA आणि रे OB यांची ऑर्डर्ड पेअर सुद्धा महत्वाची आहे. म्हणजे रे OA, अमाऊंट ऑफ रोटेशन आणि रे OB या तिघांना एकत्रितपणे आपण डायरेक्टेड अँगल AOB म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? डायरेक्टेड अँगल AOB. 10वी पर्यंत अँगल रिप्रेझेंट करण्यासाठी आपण हा सिम्बॉल यूज करायचो, बरोबर आहे. परंतु डायरेक्टेड अँगल जो आहे त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण असा सिम्बॉल यूज करणार आहोत. पहा, 10वी पर्यंत आपण हा अँगल कसा दाखवला असता? अँगल AOB, किंवा यालाच तुम्ही काय म्हटलं असता? अँगल BOA. ओके, तसंच अँगल AOB ला काय म्हटलं असता तुम्ही? अँगल AOB इक्वल्स टू अँगल BOA असं देखील म्हणू शकता 10वी पर्यंत. परंतु 11वी मध्ये अँगल आपण असा दाखवणार नाहीयेत. अँगलला आपण असा दाखवणार, कारण हा कसला अँगल आहे? डायरेक्टेड अँगल. आणि महत्वाचं म्हणजे डायरेक्टेड अँगल AOB जो आहे, हा डायरेक्टेड अँगल AOB हा कधीच डायरेक्टेड अँगल BOA इतका नसतो. डायरेक्टेड अँगल AOB आणि BOA हे कधीही सारखे नसतात. दोघांचं मॅग्निट्यूड सेम असेल, परंतु दोघांची डायरेक्शन सेम नसणार आहे. ओके मित्र हो, डायरेक्टेड अँगल जो आहे तो कसा रिप्रेझेंट केला जातो हे देखील आपण पाहिलं. ओके, अँगल पॉझिटिव्ह कधी हे पाहिलं, निगेटिव्ह कधी हे पाहिलं. ओके, आता हा डायरेक्टेड अँगल जो आहे याचं मेजरमेंट कसं असतं हे आता आपण पाहणार आहोत. मेजरमेंट ऑफ डायरेक्टेड अँगल. मेजरमेंट ऑफ डायरेक्टेड अँगल. मित्र हो, 10वी पर्यंत आपण अँगल हा डिग्रीज मध्ये मेजर करायचो. कशामध्ये? डिग्रीज मध्ये. ओके, परंतु 11वी मध्ये आपण अँगल हा 3 डिफरंट सिस्टम मध्ये मेजर करतो. जसं की पहिली जी सिस्टम आहे हिला आपण म्हणणार आहोत डिग्री मेजर. ओके, दुसरा रेडियन मेजर आणि तिसरा जो आहे हा आहे ग्रेड मेजर. कुठचा? ग्रेड. म्हणजे 10वी पर्यंत आपण फक्त डिग्री मध्ये अँगल मेजर करायचो. आता आपण अँगल हा या 3 डिफरंट मेजर मध्ये मेजर करतो. मित्र हो, अँगल मेजरमेंट साठी 10वी पर्यंत आपण एक अव्याख्यित, म्हणजे ज्याची व्याख्या केली गेली नव्हती अशा प्रकारची एक सिस्टम यूज करायचो, परंतु त्या सिस्टमचं नाव बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसेल. मित्रांनो, 10वी पर्यंत आपण सेक्साजेसिमल सिस्टम यूज करायचो. कुठली? सेक्साजेसिमल. ओके मित्रांनो, अँगल मेजरमेंट जे आहेत ह्या 3 प्रकारच्या असू शकतात. म्हणजे अँगल मेजरमेंटच्या 3 डिफरंट सिस्टीम्स आहेत. त्यापैकी पहिली जी सिस्टीम आहे तिला आपण म्हणतो सेक्साजेसिमल सिस्टीम. जी दुसरी सिस्टीम आहे तिला आपण म्हणतो सर्क्युलर सिस्टीम. आणि जी तिसरी सिस्टीम आहे अत्यंत महत्वाची अशी सेंटीजिमल सिस्टम. कुठली? सेंटीजिमल सिस्टम. म्हणजे अँगल मेजरमेंटसाठी आपण किती सिस्टीमचा वापर करणार आहोत? 3 सिस्टीम्सचा वापर करणार आहोत. कोणत्या कोणत्या सिस्टीम? देर आर 3 systems for the measurement of an angle.
मेजरमेंट ऑफ एन अँगल. म्हणजे अँगल मेजरमेंटसाठी आपण काय करणार आहोत, 3 सिस्टम्सचा वापर करणार आहोत. त्यापैकी पहिली जी सिस्टम आहे मित्रांनो ती म्हणजे सेक्साजेसिमल सिस्टम. कुठली सिस्टम? सेक्साजेसिमल. मित्रांनो जे सेक्साजेसिमल ही जी सिस्टम आहे या सिस्टम मध्ये एक राईट अँगल घेतला जातो आणि ह्या राईट अँगलला 90 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलं जातं. पहा 3 सिस्टम आहेत, त्यापैकी पहिली सिस्टम कुठली सांगितली तुम्हाला? सेक्साजेसिमल सिस्टम. कुठली? सेक्साजेसिमल सिस्टम. जी दुसरी सिस्टम आहे ती अत्यंत महत्वाची अशी सर्क्युलर सिस्टम. सर्क्युलर सिस्टम. तिसरी सिस्टम आहे ती म्हणजे सेंटिजिमल सिस्टम. ओके मित्रहो, यापैकी जी पहिली सिस्टम आहे सेक्साजेसिमल, मित्रहो या सिस्टम मध्ये जो राईट अँगल असतो, राईट अँगल, ह्या राईट अँगलचे 90 इक्वल पार्ट्स केले जातात. किती इक्वल पार्ट्स केले जातात? 90 इक्वल पार्ट्स. आणि हे जे 90 इक्वल पार्ट्स असतात ह्या इच पार्टला आपण काय म्हणतो? डिग्री असं म्हणतो. काय म्हणतो? डिग्री. दॅट इज इन दिस सिस्टम राईट अँगल इज डिवायडेड इनटू 90 इक्वल पार्ट्स and each part is known as degree. In this system, right angle is divided into 90 equal parts, 90 equal parts, and each part is known as degree. Each part is known as degree. Okay, याचा अर्थ असा, right angle equals to how many degrees? Right angle is equals to 90 degrees. ओके, आपण याला सिम्बॉलिकली असं लिहायचो. ओके मित्रहो, यापुढे आपण एका डिग्रीचे अजून काही छोटे भाग करणार आहोत आणि तो जो छोटा भाग असेल त्याला आपण म्हणणार आहोत मिनिट्स. Each degree is further divided into 60 equal parts and each part is called as minute. That is 1 degree is equals to 60 minute. 1 degree is equals to 60 minute. हा आहे मिनिटचा सिम्बॉल. ओके, अशा पद्धतीने मिनिटला रिप्रेझेंट केला जातो. मित्रांनो यापुढे आपण एका मिनिटाचे सुद्धा अजून 60 इक्वल पार्ट्स करणार आहोत आणि त्यांना म्हणणार आहोत सेकंड्स. हा आहे सेकंडचा सिम्बॉल. 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंड. 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंड्स. ओके, तर ही आहे आपली सेक्साजेसिमल सिस्टम. या सिस्टम मध्ये काय केलं गेलं? राईट अँगलला 90 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलं गेलं. इच पार्टला डिग्री असं म्हटलं, म्हणून आपण म्हणतो राईट अँगल इज इक्वल्स टू 90 डिग्री. प्रत्येक डिग्रीला 60 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलं आणि प्रत्येक पार्टला नाव दिलं मिनिट, म्हणून आपण म्हणतो 1 मिनिट इज इक्वल्स टू 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट्स. प्रत्येक मिनिटाला फर्दर डिवाइड केलं गेलं 60 पार्ट्स मध्ये आणि प्रत्येक पार्टला नाव देण्यात आलं सेकंड. सो 1 मिनिट इक्वल्स टू 60 सेकंड. ही झाली आपली पहिली सिस्टम जी आपण 10वी पर्यंत यूज करत होतो. मित्रहो, यापुढे आपण नवीन 2 सिस्टमचा अभ्यास करणार आहोत. त्यातली पहिली म्हणजे सर्क्युलर सिस्टम आणि दुसरी म्हणजे सेंटिजिमल सिस्टम. तर मित्रांनो, आता आपण दुसरी जी सिस्टम आहे सर्क्युलर सिस्टम हिच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. मित्रहो, जी दुसरी सिस्टम आहे सर्क्युलर सिस्टम, सर्क्युलर सिस्टम. मित्रांनो, या सिस्टम मध्ये आपण जे सर्कल असतं ह्या सर्कलच्या रेडियस मधला जो अँगल आहे त्याला म्हणणार आहोत रेडियल. कसं ते तुम्हाला दाखवून देतो. पहा, समजा हे एक सर्कल आहे
ओके. आणि या सर्कलची रेडियस आहे आर. सर्कलची रेडियस किती आहे? आर इतकी आहे. ओके. तर ही आर एवढी रेडियस. ओके. आणि तिला आपण पहिली जी पोझिशन आहे तिला म्हणूया ओ ए. आणि नंतर सर्कलचे जे रेडियस ओ ए आहे, ही रेडियस ओ ए ही ओबी या ठिकाणी मूव्ह झाली. आता ओबी या ठिकाणी मूव्ह झाली. त्यावेळेस झालेला जो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनचा जो अँगल आहे, ह्या अँगलला आपण 1 रेडियन म्हणणार. केव्हा? ज्या वेळेला इथं हा जो लेंथ ऑफ आर्क एस जो आहे, ह्या लेंथ ऑफ आर्क एस ची किंमत ही सर्कलच्या रेडियस एवढी असेल तर. बघा, जर दोन रेडियस मधला अँगल हा 1 रेडियन असेल तर जो इंटरसेप्टेड आर्क असतो हा रेडियस इतक्या लांबीचा असतो. कसा इतक्या लांबीचा असतो? रेडियस इतक्या लांबीचा. द अँगल बिटवीन two radii is said to be 1 radian. 1 radian if the length of intercepted arc is equal to the radius of the circle, is equal to the radius of the circle. म्हणजे मित्रांनो, दोन रेडियस मधला अँगल हा 1 रेडियन असेल केव्हा? ज्या वेळेला इंटरसेप्टेड आर्क हा कशा इतका लांबीचा असेल? रेडियस एवढ्या लांबीचा. थोडक्यात असं की आपण एका फिगरच्या सहाय्याने असं म्हणू शकतो की जर इंटरसेप्टेड आर्क हा जो एस आहे, ओके, हा जर रेडियस इतक्या लांबीचा असेल, कशा इतका असेल? रेडियस इतक्या लांबीचा, तर जो दोन रेडाय मधला जो अँगल आहे, हा अँगल हा किती असला पाहिजे? 1 रेडियन. किती असला पाहिजे? 1 रेडियन. मित्रांनो, आता जो 1 रेडियन हा जो अँगल आहे, याला डिग्री मध्ये आणि 1 डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट केलं जातं. आणि त्याच्यासाठी काही फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला आहे 1 रेडियन इज इक्वल्स टू 180 अपॉन पाय डिग्रीज. 1 रेडियन इज इक्वल्स टू, हे दोन्ही फॉर्म्युले फार महत्वाचे आहेत. 1 रेडियन इज इक्वल्स टू 180 अपॉन पाय डिग्रीज. अँड जो दुसरा फॉर्म्युला आहे अत्यंत महत्वाचा असा, तो म्हणजे 1 डिग्री इज इक्वल्स टू पाय बाय 180 रेडियन. पाय बाय 180 रेडियन. मित्रांनो, ही दोन्ही सूत्र ही अत्यंत महत्वाची आहेत. मग यावर आधारित आपल्याला डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियन मध्ये आणि रेडियनचं कन्व्हर्जन डिग्री मध्ये करता आलं पाहिजे. कारण 10वी पर्यंत आपण अँगल हा कंपल्सरी डिग्री मध्ये कन्सिडर करायचो. आता 11वी सायन्स मध्ये, खास करून फिजिक्स मध्ये, अँगल हा रेडियन मध्ये कन्वर्ट करावा लागतो. आणि प्रत्येक अँगल हा रेडियन मध्येच दिलेला असतो, आणि नसेल दिला तरी त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करावं लागतं. तर आपण समजून घेऊया की डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियन मध्ये कसं करायचं ते. कन्वर्ट द फॉलोइंग डिग्रीज into radians. तर डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियन मध्ये कसं केलं जातं? समजा आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं 60 डिग्री, दुसरं एक्झाम्पल घेतलं 90 डिग्री, तिसरं एक्झाम्पल घेतलं 120 डिग्री, चौथं एक्झाम्पल घेतलं 210 डिग्री, आणि पाचवं एक्झाम्पल घेतलं समजा 420 डिग्री. ओके. तर आपल्याला या डिग्रीजला आता कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? रेडियन्स मध्ये. कसं केलं जातं हे तुम्हाला दाखवून देतो.
समजा आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं, कुठलं 60 डिग्री. मित्रांनो 1 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 180 रेडियन. मग x डिग्री इज इक्वल टू काय होईल बघा, 1 डिग्री काय आहे पाय बाय 180 रेडियन. ओके, मग x डिग्री इज इक्वल टू x इंटू पाय बाय 180, x इंटू पाय बाय 180 रेडियन्स. बरोबर आहे. म्हणजे इथं 60 डिग्रीला आपल्याला काय करावं लागेल, 60 इंटू पाय बाय 180 रेडियन असं कन्वर्ट करावं लागेल. मग 0 0 कॅन्सल, 6 1 जा 6 3 जा, म्हणजे काय आलं आपलं पाय बाय 3 रेडियन्स. काय आलं पाय बाय 3 रेडियन्स. समजा दुसरं उदाहरण घेतलं 90 डिग्री. तर आपण काय म्हणतोय 1 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 180 रेडियन, x डिग्री इज इक्वल टू x इंटू पाय बाय 180 रेडियन. मग 90 डिग्रीला कसं लिहू आपण, 90 इंटू पाय बाय 180 रेडियन. 0 0 कॅन्सल, 9 1 जा 9 2 जा, म्हणजे आन्सर काय आलं आपलं पाय बाय 2 रेडियन्स. काय आलं पाय बाय 2 रेडियन्स. समजा आपण तिसरं उदाहरण घेतलं 120 डिग्री. तर आपण कसं लिहू, 120 मल्टिप्लाइड बाय पाय बाय 180 रेडियन्स. मग 0 0 कॅन्सल, 6 2 जा 6 3 जा, म्हणजे आन्सर काय येईल आपल्यासाठी 2 पाई बाय 3 रेडियन्स. काय येईल 2 पाई बाय 3 रेडियन्स. चौथं उदाहरण जे आहे आणि पाचवं उदाहरण, हे दोन्ही उदाहरणं तुम्ही घरी होमवर्कला करायचे आहेत आणि मला कमेंट मध्ये त्याचं आन्सर सांगायचंय. चौथा आणि पाचव्याचं डू ॲट होम. ओके, आणि मला ह्याचं काय करायचंय कमेंट मध्ये आन्सर सांगायचंय. ओके, चौथा आणि पाचवं या दोन्ही उदाहरणांचं. ठीक आहे, आता आपण पुढं डिग्रीचं कन्व्हर्जन रॅडियन मध्ये शिकल्यानंतर रॅडियनचं कन्व्हर्जन डिग्री मध्ये कसं करायचं ते शिकूया. कन्वर्ट फॉलोइंग radians इंटू डिग्रीज. आता आपण रॅडियनचं कन्व्हर्जन डिग्रीज मध्ये कसं करतात ते शिकूया. समजा आपण त्याची 5 उदाहरणं घेऊया. पहिलं एक्झाम्पल घेतो मी पाय बाय 3 पाय बाय 6 रॅडियन. दुसरं उदाहरण घेतो 2 पाय बाय 5 रॅडियन. ओके, तिसरं उदाहरण घेतो 3 पाय बाय 4 रॅडियन. ओके, चौथं उदाहरण घेतो 4 पाय बाय 5 रॅडियन. ओके, 3 पाय बाय 5 रॅडियन घेतो. आणि पाचवं उदाहरण जे आहे ते घेतो 7 पाय बाय 3 रॅडियन्स. ओके, तर मित्रांनो आपण पाहूया पहिलं उदाहरण कसं कन्वर्ट करतात ते. समजा आपण पहिलं उदाहरण घेतलं कुठलं पाय बाय 6 रॅडियन्स. तर आपण काय शिकलोय 1 रॅडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय डिग्रीज. मग मला सांगा इथं x रॅडियन काय होईल रे, x रॅडियन हा काय झाला पाहिजे x इंटू 180 अपॉन पाय डिग्रीज. कसा होईल x रॅडियन इज इक्वल टू x इंटू 180 अपॉन पाय. मग इथं पाय बाय 6 रॅडियनला कसं लिहू आपण, याला लिहिणार पाय बाय 6 इंटू 180 अपॉन पाय. हे कशामध्ये कन्वर्ट होईल डिग्रीज मध्ये. बघा इथं पाय पाय कॅन्सल्ड, 6 3 जा 80, म्हणजे काय झालं पाहिजे 6 3 जा 18 आणि 0 तसाच, म्हणजे किती आलं 30 डिग्री आलं. किती आलं 30 डिग्री. सिमिलरली 2 पाय बाय 5 चं कसं होतं ते आपण पाहूया. सेकंड एक्झाम्पल 2 पाय बाय 5 रॅडियन. तर याला काय करावं लागेल आपल्याला 2 पाय बाय 5 इंटू 180 अपॉन पाय डिग्रीज. ओके, मग पाय पाय कॅन्सल्ड, 5 3 जा 15, रिमेनिंग 3 5 6 जा 30, 36 2 जा 72 डिग्री. ओके, किती झालं आपलं इथं 72 डिग्री.
जर तिसरं उदाहरण लक्षात घेतलं तर तिसरं उदाहरण आहे आपलं 3π/4. 3π/4 रेडियन्स. ओके, आणि याच्या बाबतीत आपल्याला काय करावं लागेल मग 3π/4 इंटू 180 अपॉन पाय डिग्रीज. ओके, पाय पाय कॅन्सल्ड, 4 4 जा 16, 2 4 5 जा 45, 3 जा 135 डिग्री. ओके, इथं सुद्धा जे फोर्थ आणि फिफ्थ जे एक्झाम्पल आहे हे तुम्हाला काय करायचंय, घरी करायचंय. डू ॲट होम अँड कमेंट मी. डू ॲट होम. ओके, हा तुम्हाला होमवर्क म्हणून आहे. तर तुम्ही हे घरी करायचे आहेत. हे दोन उदाहरणं तसेच हे दोन उदाहरणं घरी करायचे आहेत आणि मला कमेंट करायचंय आन्सर. याचं काय करायचंय, कमेंट करायचंय. ओके मित्रांनो, तर हे झालं आपली दुसरी सिस्टम, जिचं नाव काय होतं, सर्क्युलर सिस्टम. कुठली सिस्टम शिकलो आपण, सर्क्युलर सिस्टम. आता शेवटची जी सिस्टम आहे मित्रांनो ती आहे आपली थर्ड सिस्टम, सेंटीझिमल सिस्टम. कुठली, सेंटीझिमल सिस्टम. मित्रांनो ह्या सिस्टीम मध्ये काय केलं गेलं तर आपला जो राईट अँगल होता, ह्या राईट अँगलला 100 इक्वल पार्ट मध्ये कन्वर्ट केलं. कशामध्ये, 100 इक्वल पार्ट. ओके, राईट अँगलला 100 इक्वल पार्ट मध्ये कन्वर्ट केलं आणि इच जो पार्ट आहे त्याला नाव देण्यात आलं ग्रेड. इन दिस सिस्टम, right angle is divided into 100 equal parts. 100 equal parts, and each part is known as grade. प्रत्येक पार्टला आपण काय म्हणतो, ग्रेड. आणि ग्रेड साठी आपण जी असा सिम्बॉल यूज करतो. प्रत्येक पार्टला काय म्हटलं गेलं, ग्रेड. मित्र हो, मग आपला राईट अँगल काय होईल, राईट अँगल इज इक्वल्स टू 100 ग्रेड. कारण राईट अँगलला किती पार्ट मध्ये आपण डिवाइड केलंय, 100 इक्वल पार्ट मध्ये. त्यामुळे राईट अँगल इज इक्वल्स टू 100 ग्रेड झाला. मित्रांनो फर्दर त्यांनी प्रत्येक ग्रेडला 100 इक्वल पार्ट मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याला नाव दिलं मिनिट. सो 1 ग्रेड इज इक्वल्स टू 100 मिनिट. 1 ग्रेड इक्वल्स टू 100 मिनिट. ओके, त्यानंतर प्रत्येक मिनिटाला 100 इक्वल पार्ट मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याला नाव दिलं सेकंड. सो 1 मिनिट इक्वल्स टू 100 सेकंड्स. 1 मिनिट इक्वल्स टू 100 सेकंड्स. लक्षात आलं तुमच्या? इथपर्यंत जे आपण शिकलो याला म्हणतो आपण सेंटीझिमल सिस्टम. ही कुठली सिस्टम आहे आपली, सेंटीझिमल सिस्टम. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण 11वी मध्ये जो अँगल आहे हा 3 सिस्टम मध्ये अभ्यासतो. पहिली सेक्साडेसिमल, त्याच्यामध्ये अँगलचं युनिट जे आहे ते असतं डिग्री. दुसरी सर्क्युलर, याच्यामध्ये अँगलचं युनिट असतं रॅडियन. आणि जी तिसरी सिस्टम आहे ती म्हणजे सेंटीझिमल, याच्यामध्ये अँगलचं युनिट काय आहे, ग्रेड. ओके, तर मित्रांनो यानंतर अँगल डिपेंडंट जो आपला मॅथ्सचं सर्वात इम्पॉर्टंट टूल जे आहे ते म्हणजे ट्रिग्नोमेट्री. आता आपण ट्रिग्नोमेट्रीचा अभ्यास करूया. मित्रांनो ट्रिग्नोमेट्री हा प्रामुख्यानं 6 फंक्शन्स आणि त्यांच्यामधील इंटर रिलेशनचा अभ्यास आहे. आता ते 6 फंक्शन्स कोणते, तर मित्रांनो जसं की तुम्ही 9वी पासून शिकताय की ट्रिग्नोमेट्रीमध्ये जे येणारे 6 फंक्शन्स आहेत ते म्हणजे साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा. मित्र हो, तुम्हाला इथं जो अँगल थीटा जो आहे हा आता कशामध्ये घ्यायचा आहे, आताच आपण शिकल्याप्रमाणे हा अँगल तुम्हाला कंपल्सरी रॅडियन मध्ये घ्यायचा आहे. कशामध्ये, रॅडियन मध्ये. मित्र हो, तर ते 6 फंक्शन्स त्यांचे फॉर्म्युलेज काय आहेत हे आपण आता पाहूया. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कुठचे, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स.
मित्रहो, ट्रिग्नोमेट्री मध्ये येणारे जे 6 फंक्शन्स आहेत त्यापैकी पहिलं आणि सर्वात महत्वाचं फंक्शन आहे ते म्हणजे साइन थीटा. ओके, समजा आपण एक ट्रायंगल कन्सिडर केला, कुठचाही एक ट्रायंगल. ओके, आणि या ट्रायंगल मध्ये समजा इथला जो अँगल आहे हा आहे थीटा. ओके, हा राईट अँगल आहे, इथला अँगल आहे थीटा. ट्रायंगलचं नाव आपल्या समजा आहे ABC. ओके, तर साइन थीटा म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ओके, ह्या थीटाची ही कसली साइड आहे आपल्यासाठी? अपोजिट. ओके, थीटाची ही कसली साइड झाली आपल्यासाठी? ऍडजसंट. आणि हा काय झाला आपल्यासाठी? हायपोटेनस. ओके, तर साइन थीटा इज इक्वल्स टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ओके, जर आपण कॉस थीटाचं सूत्र लक्षात घेतलं तर आपण कॉस थीटाला म्हणणार आहोत ऍडजसंट साइड. ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. ओके, मग इथं आकृतीमध्ये साइन थीटासाठी काय होईल आपल्यासाठी? AB अपॉन AC. साइन थीटा काय होईल? AB अपॉन AC. तर जो कॉस थीटा आहे तो कॉस थीटा काय झाला पाहिजे? BC अपॉन AC. काय होईल? BC अपॉन AC. थर्ड जो फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा तो आहे टॅन थीटा. टॅन थीटा आपल्या सर्वांना माहिती आहे, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ओके, मग इथं टॅन थीटाचं सूत्र कसं होईल? अपोजिट साइड कुठली आपली? AB, ऍडजसंट साइड BC, म्हणजे काय होईल? AB अपॉन BC. ओके, चौथं जे महत्वाचं सूत्र आहे ते म्हणजे कॉट थीटा. कॉट थीटा जो आहे हा याचा फॉर्म्युला काय असतो? ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. जर तुम्ही टॅन आणि कॉटचं ऑब्झर्वेशन केलं तर कॉट हा टॅनचा रेसिप्रोकल आहे. कॉट हा काय आहे? टॅनचा रेसिप्रोकल. म्हणून आपण म्हणतो कॉट थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन टॅन थीटा और वाइस वर्सा. दॅट इज टॅन थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉट थीटा. ओके, पाचवं जर सूत्र आपण लक्षात घेतलं तर ते आहे सेक थीटा. सेक थीटा हा कॉस थीटाचा रेसिप्रोकल आहे, म्हणजे उलटा. कसा होईल? हायपोटेनस अपॉन ऍडजसंट साइड. काय होईल? हायपोटेनस अपॉन ऍडजसंट साइड. आणि लास्ट जे सूत्र आहे ते म्हणजे कोसेक थीटा. इथं कोसेक थीटा हा साइनचा रेसिप्रोकल असतो मित्रांनो. कोणाचा? साइनचा. मग आपला फॉर्म्युला कसा होईल? हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. तर मित्रांनो, ही 6 सूत्र आणि या 6 सूत्रांमधलं इंटर रिलेशन सर्वांचं मिळून काय तयार होणार आहेत? आपली ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स तयार होणार आहेत. आता मित्रांनो, यांच्यामध्ये असणारं रिलेशन जर आपण यांचे फॉर्म्युले जर ऑब्झर्व केले तर आपल्याला सहज लक्षात येते की पहा इथं काय दिसतंय तुम्हाला? कोसेक हा साइनचा रेसिप्रोकल आहे. कोसेक काय आहे? साइनचा रेसिप्रोकल आहे. सिमिलरली साइन हा कोसेकचा रेसिप्रोकल आहे. साइन काय आहे? कोसेकचा रेसिप्रोकल. मग आपण ज्या आयडेंटिटीज आता शिकणार आहोत त्यांना आपण म्हणतो रेसिप्रोकल आयडेंटिटीज. रेसिप्रोकल आयडेंटिटीज. ओके, त्यापैकी पहिली जी आयडेंटिटी आहे ती आहे पहिली साइन थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कोसेक थीटा. साइन थीटा काय आहे? 1 अपॉन कोसेक थीटा. पहा ना इथं साइन थीटाचं सूत्र काय? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. तर कोसेक थीटाचं सूत्र काय? हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. याचा अर्थ असा की साइन हा कोसेकचा रेसिप्रोकल आहे, किंवा तुम्ही त्याला उलटही म्हणू शकता. कसं? तुम्ही असं म्हणू शकता कोसेक थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन थीटा. कोसेक थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन थीटा. जर मित्रांनो यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला तिसरा फॉर्म्युला मिळतो साइन इंटू कोसेक इज इक्वल्स टू 1. साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल्स टू 1. ओके, जर आपण कॉसचा विचार केला तर कॉस मध्ये ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस हा आहे त्याचा फॉर्म्युला. इथं सेकचा फॉर्म्युला पहा बरं, एक्झॅक्टली कॉसचा
रेसिप्रोकल आहे. म्हणून आपण चौथं फॉर्म्युला काय म्हणणार आहोत, cos theta is equals to 1 upon sec theta. Cos theta is equals to 1 upon sec theta. Similarly, sec सुद्धा cos चा काय आहे, रेसिप्रोकल आहे. म्हणजे आपण काय म्हणू, sec theta is equals to 1 upon cos theta. आणि या दोघांचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला सिक्स्थ फॉर्म्युला मिळेल. तो असेल cos theta into sec theta is equals to 1. ओके. सिमिलरली जर आपण tan चा विचार केला, कोणाचा, tan चा, तर tan आणि cot यांचे फॉर्म्युले सुद्धा काय आहेत, एकमेकांचे रेसिप्रोकल. देअरफॉर वी कॅन राइट tan theta is equals to 1 upon cot theta. आणि आठवा फॉर्म्युला cot theta is equals to 1 upon tan theta. फायनली आपण ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन किती घेणार आहोत, 1 इतकं. tan theta into cot theta is equals to 1. tan theta into cot theta is equals to 1. मित्रांनो, आता आपण फार महत्वाच्या अशा टँजेंट आणि को टँजेंट आयडेंटिटी अभ्यासणार आहोत. कुठल्या, टँजेंट आणि को टँजेंट. त्या कशा तयार झाल्या हे सुद्धा मी तुम्हाला लगेच सांगतो. मित्रांनो, जर मी साइन अपॉन कॉस हा जर रेशो घेतला, कोणता, साइन अपॉन कॉस, तर मला सांगा साइन अपॉन कॉस केल्याबरोबर इकडे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस अपॉन ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस येईल. जर यांचा रेशिओ घेतला असा तर हायपोटेनस हायपोटेनस काय व्हायला पाहिजे, कॅन्सल्ड. आणि मग अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, परंतु अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड म्हणजे कोण, टॅन. म्हणजे टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ऑलरेडी आपण हे शिकलेलो आहोत 9वी मध्ये आणि 10वी मध्ये सुद्धा. टँजेंट अँड कोटँजेंट आयडेंटिटी. ओके. त्यापैकी पहिली जी आहे कुठली, टँजेंट आयडेंटिटी. टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आणि दुसरी आहे ती म्हणजे cot theta is equals to cos theta upon sin theta. tan theta is equals to sin upon cos आणि cot is equals to cos upon sin. हे आपण ऑलरेडी 9वी आणि 10वी मध्ये शिकलेलो आहोत. यानंतर मित्रांनो आपण पुढे पायथागोरियन आयडेंटिटीज पाहणार आहोत. कुठच्या, पायथागोरियन आयडेंटिटीज. आता पायथागोरियन आयडेंटिटी ज्या आहेत ह्या आहेत एकूण 3. किती आहेत, 3 आयडेंटिटी. कोणत्या कोणत्या बघा, ह्या आपण पाहिल्या टँजेंट आणि को टँजेंट आयडेंटिटीज. ओके. आता आपण पाहतोय पायथागोरियन. पायथागोरियन आयडेंटिटीज काय सांगतात, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. एकूण 3 आयडेंटिटीज आहेत. पहिली आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. आपण 10वी मध्ये 9वी मध्ये ह्या दोन्ही आयडेंटिटी, तिन्ही आयडेंटिटी यूज केलेल्या आहेत. त्यापैकी पहिली साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. दुसरी आणि फार महत्वाची अशी सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. आणि जी तिसरी आयडेंटिटी आहे मित्रांनो ती म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. मित्रांनो, ह्या 3 आयडेंटिटीवर डिपेंड आपण अजून 6 सूत्र तयार करू शकतो. जसं की ही जी पहिली आयडेंटिटी आहे यावर आधारित आपण 2 फॉर्म्युले तयार करू शकतो. जो चौथा फॉर्म्युला होईल आपला तो असा, मी जर हा प्लस कॉस स्क्वेअर आहे हा जर राईटला नेला तर तो काय होईल, मायनस. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ओके. नंतर फिफ्थ जो आहे, मी जर साइन स्क्वेअर पलीकडे नेला तर कॉस स्क्वेअर थिटा हा काय होईल आपल्यासाठी, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके. आपण जे पुढचं सूत्र आहे ते दुसऱ्या पायथागोरियन आयडेंटिटी वरून तयार करणार आहोत. ते असं आहे, इकडचा हा मायनस टॅन स्क्वेअर जर पलीकडे नेला तर काय होईल, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि जर आपण
टॅन स्क्वेअर पलीकडे नेला आणि 1 अलीकडे आणला, तर टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय सूत्र तयार होईल आपलं, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. ओके, पुढचं जे सूत्र आहे ते आपलं सूत्र तयार होईल ह्या तिसऱ्या आयडेंटिटी वरून. ओके, आणि ते असेल हा मायनस कॉट स्क्वेअर पलीकडे नेला तर आपण म्हणणार कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. कोसेक स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. ओके, आणि मायनस कॉट स्क्वेअर पलीकडे नेला आणि 1 अलीकडे आणला तर जे आपलं नववं सूत्र तयार होईल ते म्हणजे कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण ह्या 3 प्रकारच्या आयडेंटिटीज म्हणजे एक तर रेसिप्रोकल आयडेंटिटी, दुसरी टँजंट अँड को टँजंट आयडेंटिटी आणि तिसरी पायथागोरियन आयडेंटिटी, ही ज्या आपण ऑलरेडी 9वी आणि 10वी मध्ये शिकलो होतो. ह्या आयडेंटिटी मित्रांनो, याचा आपण वापर फिजिक्स मध्ये बऱ्याच ठिकाणी करत असतो. यानंतर आपण पुढे नवीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचा अभ्यास करणार आहोत, जे तुम्हाला फार महत्वाचे आहेत. मी तुम्हाला ती एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर आपण यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत, तो म्हणजे मॅथमॅटिकल टूल्स फॉर फिजिक्स पार्ट 2. ओके, तोपर्यंत मित्रांनो या आयडेंटिटीज पूर्णतः अभ्यासून घ्या. काही शंका असेल तर विचारा, आणि मी मगाशी दिलेली जी 2 उदाहरणं आहेत ही दोन्ही उदाहरणं मला त्यांची उत्तरं कमेंट करून सांगा. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव असेल मॅथमॅटिकल टूल्स फॉर फिजिक्स पार्ट 2. धन्यवाद.